पुण्यातील आंबेगाव तालुक्याला अवकाळीचा फटका बसलेला आहे। वादळी पावसामुळे गव्हाचं मोठं नुकसान झालंय। पाऊस आणि गारपिटीमुळे गहू मातीमोल झालाय। अवकाळी पावसामुळे बळीराजा संकटामध्ये आलेला आहे। या नुकसानग्रस्त शेतामधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत सापुडे यांनी। आंबेगाव तालुक्याच्या लाखनगाव परिसराला वादळी वाऱ्यासह गारपिटीच्या पावसाने झोडपल्याने शेतीमालाचं प्रचंड असं नुकसान झालं असून मी सध्या गव्हाच्या शेतात आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता काढणीला आलेला गहू खरं तर या वादळी वाऱ्याच्या पावसाने झोडपल्याने जमीनदोस्त झालेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला खर्च पाण्यात जाणार आहे। मोठ्या प्रमाणात नुकसान खरं तर या गव्हाच्या पिकाचं झालेलं आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत। मावशी काय सांगाल, काय नुकसान झालेलं आहे सध्या? काल वादळ पाऊस झाला, 1 एकर गव्हाला काढायचं होतं। आज पण काल मिसळ नाही आल्यामुळं सगळ्या पावसाने गारपेटने आमचा गहू सगळी नुकसान झाली। वीस पोती व्हायची होती, तिथे 1 पोत व्हायला कठीण आहे आता। आणि कांद्याचं पण मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आमचं। पात गेली पार समधी, काही राहिले नाही त्याच्यात पातवी। आता मोठ्या याने आम्हाला सगळ्यांनी नुकसान भरपाईची जरा जास्त मदत करा अशी नम्र विनंती त्यांना। प्रचंड असं नुकसान खरं तर या गव्हाचं पिकाचं झालेलं आहे। आणि आता या शेतकऱ्यांना खरं तर हा आता गहू मशीनने काढता येणार नाही, मजूर लावून काढावा लागेल। आणि जर मजूर लावून काढण्याचा विचार केला तर त्यासाठी मजूर सुद्धा मिळणार नाही। आणि जो काही गहू होणार आहे तो सुद्धा उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याने गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या या अवकाळीच्या संकटाने प्रचंड असं नुकसान झालेली परिस्थिती सध्या आंबेगाव तालुक्यात पाहायला मिळत आहे। हेमंत सापुडे, झी मीडिया, आंबेगाव, पुणे।